नमस्कार आणि रे मनाच्या पहिल्या भागात खूप खूप स्वागत. आज मराठी भाषा गौरव दिन आणि त्याबरोबरच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. तर त्या निमित्तानं त्यांचीच एक खूप प्रसिद्ध कविता निवडलेली आहे, जी माझ्या कामाच्या म्हणजे सायकोथेरपीच्या खूप जवळ येणारी आहे. खूप गाजलेली कविता आहे कणा नावाची, ज्याच्यात तो जो माणूस असतो त्याचं पुरामध्ये घर वाहून गेलेलं असतं, सगळं संपलंय, उद्ध्वस्त झालंय. अशा अवस्थेत तो त्याच्या शिक्षकांकडे जातो आणि ते शेअर करताना सगळं आता ते काय करायचं अशा विचारात कदाचित पैसे देतात त्याला. आणि तेव्हा जे होतं त्याच्या 4 ओळी आहेत त्या कवितेतल्या, की खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर, थोडा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आता माझ्याकडे थेरपीला जे लोक येतात ते नॅचरली कुठल्या तरी सिच्युएशनमुळे खूप खचून गेलेले असतात आणि मागे जे काही घडून गेलं आहे किंवा पुढे जे काही वाढून ठेवलं आहे त्याला सामोरं तर जायचं असतंच, पण त्या प्रवासात कदाचित कुणाची तरी सोबत हवी असते. मग मी जनरली असा विचार करते की कुठल्याही क्रायसिसमध्ये कदाचित आपलं सगळ्यांचंच पहिलं इन्स्टिंक्ट असतं की उठून पटकन काहीतरी प्रॅक्टिकल मदत द्यायची. प्रॅक्टिकली आत्ता काय करायचं आहे ते आपण खूप लगेच करतो, पण कदाचित आपण हे विसरतो की प्रॅक्टिकल मदतीबरोबरच इमोशनल किंवा सायकोलॉजिकल मदत देखील खूप गरजेची असते. की त्या व्यक्तीला आत्ता काय होतं आहे, काय भावनांचं ते सगळं दाटून आलेलं आहे. असं जर आपण केलं नाही तर कदाचित तो एकटेपणा कधीच दूर होणार नाही आणि आपण प्रत्येकजण खूप आयसोलेटेडच कदाचित आपलं मग ते जे काही बॅटल आहे ते लढत राहू. त्यामुळे माझं कामही तेच आहे आणि आय होप की ह्या निमित्तानं आपण सगळेच एकमेकांना इमोशनल ती सोबत देखील देऊ शकू, नॉट जस्ट प्रॅक्टिकल मदत. आता आजची ही कविता होती. अशाच खूप वेगळ्या वेगळ्या कविता, काही ओळखीच्या, काही नवीन, वेगळ्या वेगळ्या भाषांमधल्या तुमच्यासमोर आणणं आणि त्यांचं थोडंसं सायको ॲनालिसिस किंवा त्यांच्यात काय सायकोलॉजिकल थीम आहे ह्याच्याबद्दल थोडंसं बोलणं, असं ह्या सिरीजचं फॉर्मॅट असणार आहे. वी ऑल आर व्हेरी एक्सायटेड आणि पुढच्या भागात भेटूच. ह्या कवितेबद्दल किंवा जनरली ह्या फॉर्मॅटबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. लवकरच भेटूयात. थँक्यू.